यानंतर प्राध्यापक डॉक्टर मृणालिनी आहेर यांचे मानियले नाही बहुमता या राजगृह प्रकाशनाच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. यानंतर धनाजी कराडे यांनी तयार राहायचं आहे युद्ध नको आम्हा बुद्ध हवा या कविता संग्रहाचं प्रकाशन इथं होणार आहे. कृपया लवकरात लवकर पुस्तक दुसरं प्रकाशन करावं. आपल्याकडं वेळेची कमी आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया एक फोटो आपण घ्यावा. आपल्याला लेखकांना विनंती, आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे प्रकाशन सोहळा लवकरात लवकर उरकण्यात यावा. यानंतर प्राध्यापक डॉक्टर मृणालिनी आहेर यांचे मानियले नाही बहुमता या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. हे पुस्तक आज 50% सवलतीमध्ये विद्रोहीच्या स्टॉलवरती उपस्थित आहे. त्यानंतर धनाजी कराडे मडगाव यांचं युद्ध नको आम्हा बुद्ध हवा हा कविता संग्रह प्रकाशित होता. त्यांनी लगेच तयार राहायचं आहे. कृपया 2 फोटो, त्यापेक्षा जास्त आपल्याकडे वेळ नाही आहे, कृपया सहकार्य करावं. यानंतर कार्यकर्त्यांनी तयार राहायचं आहे विद्रोही प्रकाशन संस्थेचं विद्रोही म्हणजे काय हे प्रशांत नागावकर यांचं पुस्तक, सोबतच संस्कृतीचे मूळ विद्रोह हे शफीक देसाई यांचं पुस्तक, स्वराज्य रक्षक शंभूराजे आणि स्वराज्यद्रोही गडकरी हे शंकर चव्हाण यांचं पुस्तक. या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. सगळ्यांनी तयार राहायचं. युद्ध नको आम्हा बुद्ध हवा या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. यानंतर विद्रोही म्हणजे काय प्रशांत नागावकर यांचं पुस्तक, लेखक प्रशांत नागावकर आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रकाशनाची ही सगळी सम्यक विद्रोही प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित झालेली ही प्रकाशने. यामध्ये विद्रोही म्हणजे काय हे प्रशांत नागावकर सरांचं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होत आहे. यानंतर संस्कृतीचे मूळ विद्रोह हे शफीक देसाई सरांचं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होईल. त्याचसोबत स्वराज्य रक्षक शंभूराजे आणि स्वराज्यद्रोही गडकरी शंकर चव्हाण यांचं हे पुस्तक. कृपया लेखकांना विनंती आहे कृपया सह्या किंवा फोटो नंतर देखील घ्यावं. लवकरात लवकर लेखकांनी आपलं प्रकाशन झाल्यानंतर स्टेजवरून आणि याच्या विचारमंचावरून समोर येऊन बसायचं आहे. यानंतर तोडही चाकोरी हे समष्टी प्रकाशनचं शाहीर संभाजी भगत यांनी लिहिलेलं पुस्तकाचं प्रकाशन होतं. तोडही चाकोरी समष्टी प्रकाशन, शाहीर संभाजी भगत आपले लेखक आहेत. लोकशाहीर संभाजी भगत यांचं तोड ही चाकोरी हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होत आहे. विजय असो. सर्वांचं धन्यवाद. मान्यवरांनी कृपया स्थानापन्न व्हावं. सर्व लेखकांनी कृपया स्टेजवरून समोर येऊन बसायच्या विचारमंचाच्या. यानंतर आपण ज्या भाषणाची आतुरतेनं वाट पाहतोय त्यापैकी एक भाषण म्हणजे डॉक्टर सोनाजरिया मिंज यांचं उद्घाटन म्हणून आपलं जे भाषण आहे उद्घाटनपर भाषण त्याचा होईल. मैं उनको विनंती करता हूँ कि वो हमारा भाषण हमें दे. घास हूँ मैं आपके धरतीये पर उगाऊंगा असं म्हणत आपला